लोकसभेत निवडणुकीत झालेल्या पराभवाविषयी फारसं न बोलणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या 31 मेला सोमय्या ग्राउंडवर जाहीर सभा घेऊन त्यामध्येच पराभवाची कारणमीमांसा स्पष्ट करणार आहेत। येत्या 1 जून पासून राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करून विधानसभेच्या कामाला सुद्धा मनसेने सुरुवात केलेली असल्याचं समजतंय। राज्यामध्ये 10 ठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करणाऱ्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही। याच पार्श्वभूमीवर राज यांनी आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची राजगड इथं काल बैठक बोलवली होती। त्यावेळी पराभूत उमेदवारांकडून संबंधित लोकसभा मतदारसंघातील आढाव्याचा अहवालही मागवल्याचं समजतंय। 22 मेला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची राज यांनी बैठक बोलवली असून येत्या 1 जून पासून ते विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीला सुरुवात करणार असल्याचं कळतंय। त्यावेळी त्यांनी पक्षातील फेरबदलाचेही संकेत दिल्याचं समजतंय।